कंपनीकडून पेट्रोल दरामध्ये प्रति लिटर 5 रुपयांची वाढ तर डिझेलमध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ. देशभरातील सुमारे 1000 पेट्रोल पंपावर सुधारित दर लागू. 2028 मध्ये संजय राऊत खासदार होणार नाहीत. मुंबईतल्या बैठकीमध्ये आदित्य ठाकरेंनी विधान केल्याची माहिती. तर आदित्य ठाकरेंनी असं विधान करायला नको होतं, ठाकरे सेनेच्या एका खासदाराची खंत. 2024-25 मध्ये एकट्या भाजपला 674 कोटींची देणगी. मागील वर्षांच्या तुलनेमध्ये 171% वाढ. तर काँग्रेसला 517 कोटींची देणगी. इलेक्टोरल बॉन्ड बंद झाल्यानंतरही देणग्यांमध्ये घट नाही. 1 एप्रिलपासून वीज होणार स्वस्त. राज्य वीज नियामक आयोगाकडून वीज दरामध्ये कपात. सर्वसामान्यांना दिलासा. महावितरण, अदानी, बेस्ट आणि टाटा कंपनीच्या विनंतीनंतर दरामध्ये कपात. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात. रत्नागिरी, सिंधुदुर्गासह कोल्हापुरामध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीट. 30-31 मार्च दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता. उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून महिलेसह अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण. नाशिक रोडच्या जेल रोड परिसरातील घटना. मारहाणीमध्ये महिला आणि मुलगी जखमी. लोणावळ्यामध्ये पेट्रोल पंपावर सुट्ट्या पैशांच्या वादातून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरची घटना. 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. लोणावळ्यामधील कारला गडावर भक्तांमध्ये वाद झाल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण. कल्याण आणि पनवेलमधल्या भाविकांमध्ये ही हमरातुमरी. निर्दयी बापाकडून पोटच्या मुलींना अमानुष मारहाण. चोरीच्या संशयातून बापानं 2 मुलींना रात्रभर उलटं टांगलं. पाण्यासाठी तडफडत एका मुलीचा झाला मृत्यू. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.